नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। काही दिवसांपूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीररित्या चितावणीखोर वक्तव्य केलं की ख्रिश्चन धर्मगुरूंचा सैराट अर्थात जीवेठार करणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय। यामुळे ख्रिश्चन धर्मगुरूंच्या जीवाला धोका निर्माण झालाय। त्यांच्या या वक्तव्यामुळे ख्रिस्ती धर्मगुरूंची हत्या होऊ शकते। त्यांच्या या गंभीर चिथावणीखोर वक्तव्याविरोधात त्यांच्यावर FIR दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करावी ह्या मागणीसाठी अहिल्यानगर मधील ख्रिस्ती धर्म प्रांत सर्व अधिकारी, ख्रिस्ती धर्मगुरू तथा ख्रिस्ती समाजातील बंधू भगिनींनी माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच माननीय वरिष्ठ पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे। निवेदन देताना ख्रिस्ती धर्म प्रांत उपाध्यक्ष रुपेश निकाळजे पाळक साहेब, ख्रिस्ती धर्म प्रांत खजिनदार संजय दादा वाघमारे, अहिल्यानगर वंचित बहुजन आघाडी माजी जिल्हाध्यक्ष प्रतीक दादा बारसे, राष्ट्रवादी शरद पवार गट माजी महापौर अहिल्यानगर अभिषेक दादा कळमकर, संत थॉमस चर्च नाशिक कमिटी मेंबर जेम्स नाना वैरागर, ख्रिस्ती समाज रक्षक राहुल दादा देशपांडे हे उपस्थित होते। मी रेव्हरंड डॉक्टर सनी पंडितराव मिसाळ, अहमदनगर पहिली मंडळी D18 हे मेमोरियल चर्च या चर्चचा मी मुख्य पालक आहे आणि आम्ही जे इथे जमलेलो आहोत ते फार महत्वाची गोष्ट आणि जे निषेधार्थ आहे की जे गोपीचंद पडळकर यांनी जे वक्तव्य केलेलं आहे की ख्रिस्ती धर्मगुरूंना जे मारायचंय, जे सैराट करायचा आणि जे मारतील त्यांना 11 लाख रुपये त्यांना बक्षीस देणार आहे, त्याच्या संबंधाने आम्ही निषेध करत आहोत। कारण की हा धर्मगुरू आणि जे लोक आहेत जे सर्व नेहमी देवाच्या सेवेमध्ये लागलेले आहेत। 1978 साली जनता दलाचं राज्य होतं आणि त्या 1978 साली मी फार लहान होतो आणि त्यावेळेस एक बिल आलं होतं आणि ते बिल होतं त्यागी बिल आणि त्या त्यागी बिल मध्ये हेच निवेदन करण्यात आलं होतं की ख्रिस्ती लोकांचं परिवर्तन करायचं, ख्रिस्ती लोकांचं धर्म परिवर्तन करायचं, घर वापसी करायचं। त्यावेळेस सगळ्यात मोठा मोर्चा मुंबई आणि अहमदनगर ह्या ठिकाणावरून निघाला होता। त्यावेळेस मी साधारण 14 वर्षाचा होतो। पण त्या नगरच्या मोर्चाने पूर्ण तो बिल पूर्ण रद्द करण्यात आलेला होता। तसं आज नगरमध्ये जे निवेदन देण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांकडे आणि SP साहेबांकडे जाणार आहोत, त्याच्या संबंधाने पडळकर त्यांनी जी बहीण आमची ऋतुजा जिने आत्महत्या केलेली आहे तिच्याबद्दल आम्हाला संवेदना आहे, आमच्या मनामध्ये दुःख आहे, पण त्यांनी तो धागा पकडून जे विधान केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही निषेध करतो। आम्ही पडळकर यांचा जाहीर निषेध करतो। ख्रिस्ती अहिल्यानगर या ठिकाणून सर्व ख्रिस्ती बांधव भगिनी त्यांचा निषेध करत राहिलेला आहे आणि हे निषेध आम्ही जाहीरपणे करतो। थँक्यू। गेल्या काही दिवसांपूर्वी सातारा येथे ऋतुजा राजगे या भगिनीने जी आत्महत्या केली त्या संदर्भात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्माच्या धार्मिक भावना दुखवण्याच्या तसेच त्यांच्या जे काही धर्मगुरू पालक असतात त्यांच्यावरती हल्ले करा, त्यांना जीव मारा, त्यासाठी त्यांनी 11 लाख रुपये बक्षीस जाहीर केलं। यासाठी मी सर्वप्रथम ख्रिश्चन समाजाच्या वतीने गोपीचंद पडळकर याचा जाहीर निषेध करतो आणि गोपीचंद पडळकर तसेच बाकीचे इतर कोण स्थानिक आमदार असतील, कोणी पदाधिकारी असतील जे कोणी ख्रिश्चन समाजावरती काय हल्ले करतात त्यांना सूचित करतो की यापुढे तुम्ही ख्रिश्चन समाजावरती कुठल्याही प्रकारच्या वक्तव्य करताना जबाबदारीपूर्वक करा। कारण की ख्रिश्चन समाज जरी शांततेप्रिय असला तरी संविधानाच्या रूपाने मतदान हे आमच्याच हातात आहे। या पुढच्या काळामध्ये आम्ही तुम्हाला या मतदानाच्या रूपाने तुम्हाला मोठा धक्का या ठिकाणी आम्ही देऊ शकतो, परंतु ख्रिश्चन समाजाला कुठल्याही प्रकारे तुम्ही दुखवू नका, धार्मिक भावनांची दुखवू नका। ख्रिश्चन समाज हा कुठल्याही हुंडा किंवा कुठल्याही धार्मिक घरगुती हिंसाचाराला समर्थन अजिबात करत नाही। ज्यांनी कोणी तो गुन्हा केला असेल त्याला CID चौकशी करावी आणि त्याला कठोर शिक्षा करावी। ख्रिश्चन समाज हा पूर्ण ऋतुजा पाठीमागे उभा राहणार आहे। धन्यवाद।